नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वेकडून नवीन नोटिफिकेशन आलेली आहे टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठीची नवीन शॉर्ट नोटीस आलेली आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। रेल्वे मार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरआरबी कडून ही जाहिरात आलेली आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन 3 ग्रेड 3। तर याच्यासाठी ही जाहिरात आलेली याच्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण जे आहे तर ते लगेच जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया व्हिडिओला। बघा, पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आरआरबी टेक्निशियन याच्यासाठी आपली बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे रेकॉर्डेड स्वरूपात। बॅचला जॉइन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, तसेच हा जो नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकता। चला, जॉबचा जर ओव्हरव्ह्यू पाहिला तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडनं ही जाहिरात आलेली आहे ग्रेड 1 सिग्नल अँड ग्रेड 3 साठी। याच्यामध्ये 6180 पद असणार आहेत। बघा पद किती असणार आहेत शॉर्ट नोटीस मध्ये इथे दिलेले आहे। बघा, टेक्निशियन ग्रेडचे 180 पद आहेत, परंतु टेक्निशियन ग्रेड 3 चे जवळपास 6000 पद आहेत। असे 6180 जे आहे तर ते पद आपल्याला इथं बघायला मिळतात। पुढे 18 रेल्वे झोन मध्ये हे आलेलं आहे। आता पुढे काय असेल, पुढे याच्यानंतर जे डिटेल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये प्रत्येक पदासाठीची पात्रता, प्रत्येक आरआरबी मध्ये किती वॅकन्सी आहे त्याच्याविषयीची माहिती जी आहे तर ते मिळणार आहे। इम्पॉर्टंट डेट्स पाहिल्या तर नोटिफिकेशनची पीडीएफ 28 जून 2025 रोजी जी आहे तर ती रिलीज होणार आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन 28 पासूनच सुरू होणार आहेत। लास्ट डेट असणार आहे 28 जुलै। त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही डेट्स आहेत तर त्या आल्यानंतर तुम्हाला नक्कीच इन्फॉर्म केलं जाणार आहे। आता फक्त एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये शॉर्ट नोटीस आलेली 180 जागा ग्रेड 1 च्या, 6000 जागा ग्रेड 3 च्या, अशा जवळपास 6180 जागा ज्या आहेत तर त्या असणार आहेत। इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिला, टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल साठी एज लिमिट आहे 18 ते 36 1/7/2025 नुसार, आणि एज लिमिट 18 ते 33 1/7/2025 नुसार वय तुमचं जे आहे तर ते गणलं जाणार आहे। बाकी डेट वगैरे जे आहेत ते नंतर चेंज होऊ शकतात। डिग्री पाहिजे बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायन्स, आयटी, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये पाहिजे, और बीएससी इन एनी सबस्ट्रीम ऑफ अबोव, 3 इयर डिप्लोमा और डिग्री इन इंजिनिअरिंग इन रिलेटिव्ह फील्ड्स। जे काही रिलेटिव्ह फील्ड्स असेल त्याची एक डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर आपण डिटेल पात्रता पाहणारच आहोत। याच्यामध्ये काय पाहिजे, 10वी आयटीआय पाहिजे तुमचा रिलेव्हंट ट्रेड मध्ये तुमचा जो आहे, म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाच्या याच्यामध्ये तुमचा आयटीआय जो आहे तर तो कंप्लीट असला पाहिजे। पुढे इथं मे बी त्यांनी डेट पण दिलेली शॉर्ट नोटीस मध्ये, बघा 1/7/2025 बरोबर आहे, तीच डेट जी आहे त्यांनी तिथे दिलेली आहे। एज रिलॅक्सेशन एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष जे आहे एज रिलॅक्सेशन इथं भेटत असतं। ऑनलाईन ऍप्लिकेशन फी एससी एसटी, एक सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी, ईबीसी साठी किती आहे 250 रुपये, आणि बाकी कॅटेगरीसाठी 500 रुपये। हे ऍक्च्युअली मध्ये डिपॉझिट असतं, ऍक्च्युअली मध्ये फी 100 रुपयेच असते, परंतु उमेदवार जावे याच्यासाठी ते डिपॉझिट जे आहे घेत असतात। सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली तर याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट एकच असते, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि मेडिकल एक्झामिनेशन तुमचं होत असतं। या 3 स्टेजेस मध्ये जे आहे तर तुमचं सिलेक्शन होत असतं। पहिल्या स्टेजमध्ये 100 प्रश्न, 100 मार्क्ससाठी 90 मिनिटं असतात, आणि याच्यासाठी 1/3 निगेटिव्ह सिस्टीम जी आहे तर ती आपल्याला इथं बघायला मिळते। ओके, हा जो संपूर्ण सिलेबस आहे तर तो आहे ग्रेड 3 चा। ग्रेड 3 चा हा आपल्याला एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो इथं बघायला मिळतो। याच्यामध्ये सब्जेक्ट पाहिले तर मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस। तर हा एक नॉर्मल सिलेबस असणार आहे। 25 प्रश्न, 40 प्रश्न, 10 प्रश्न, 100 प्रश्न, असे हे 100 गुणांसाठी जे आहे तर ते असतील। जवळपास 90 मिनिटं जे आहे तर ते वेळ इथं असणार आहे। त्याच्यानंतर 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जे आहे तर ती इथं असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता हा संपूर्णपणे ग्रेड 3 चा जो आहे सिलेबस आहे, मॅथ आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, तर या सगळ्या सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या सिलेबसचं डिकोडिंग तुम्हाला येणाऱ्या कालावधीत आपल्या चॅनलवर जे आहे तर ते जरूर बघायला मिळणार आहे। पुढे सीबीटी ऑफ ग्रेड टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल साठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, बेसिक कम्प्युटर ऍप्लिकेशन, मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग हा संपूर्ण जो आहे तर तो सिलेबस असणार आहे। इथं पण 100 प्रश्न असतील, 100 गुणांसाठी तुम्हाला इथं 100 प्रश्न बघायला मिळतील। बघा इथं पण 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, 90 मिनिटं, 100 प्रश्न असणार आहे। हा पुन्हा सिलेबस दिलेला आहे। सिलेबस डिकोडिंग येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की होणार आहे।
टेक्निशियन ग्रेड 1 चे 5th ग्रेड पे आहे म्हणून 29,200 रुपये पैसे भेटतील आणि टेक्निशियन ग्रेड 3 चे 2nd ग्रेड पे म्हणून 19,900 हा तुमचा बेसिक पे असणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमचं HRA DA वगैरे बाकीचे अलाउन्सेस जे आहे तर ते तुम्हाला इथं ऍड केले जातील। तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली मित्रांनो। येणाऱ्या कालावधीत याच पदाविषयीची एकदम डिटेल माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जे कोणी टेक्निशियन या पदासाठी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी बॅच अवेलेबल आहे तर ते बॅच नक्की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड परचेस करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।